बातमीकडे अकोल्याचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सराईत गुन्हेगारांनी पृथ्वी देशमुखांवर डोक्यात फरशीने हल्ला केला। फरशी डोक्यात घालत हा हल्ला केलेला आहे। हल्ला करून गुन्हेगारांनी त्याला बेदम मारहाण केली। यामध्ये पृथ्वी देशमुख जखमी झालेला आहे। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले असून ठाकरे गटाच्या शिवसैनिक जे आहेत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी आरोपींना अटक करा अशी मागणी केलेली आहे। तर आपण बघतोय हल्ला करून गुन्हेगार जे आहेत ते फरार झालेले आहेत। आमदाराच्या मुलावर अशा पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। डोक्यात फरशी घालून हा हल्ला केलाय आणि यामध्ये पृथ्वी देशमुख हे जखमी झालेले आहेत। वडील बातमीकडे अकोल्याचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सराईत गुन्हेगारांनी पृथ्वी देशमुखांवर डोक्यात फरशीने हल्ला केला। फरशी डोक्यात घालत हा हल्ला केलेला आहे। हल्ला करून गुन्हेगारांनी त्याला बेदम मारहाण केली। यामध्ये पृथ्वी देशमुख जखमी झालेला आहे। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले असून ठाकरे गटाच्या शिवसैनिक जे आहेत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी आरोपींना अटक करा अशी मागणी केलेली आहे। तर आपण बघतोय हल्ला करून गुन्हेगार जे आहेत ते फरार झालेले आहेत। आमदाराच्या मुलावर अशा पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। डोक्यात फरशी घालून हा हल्ला केलाय आणि यामध्ये पृथ्वी देशमुख हे जखमी झालेले आहेत।